नमस्कार मंडळी. सस्नेह परिवारात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आज आपल्यासमोर सादर करीत असलेल्या कथेचं शीर्षक आहे पुनर्भेट. लेखक श्री दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया पुनर्भेट. अनेक वर्षे अमेरिकेत राहून डॉक्टर मागच्याच महिन्यात भारतात परतले. ढगाळ वातावरण होतं आणि पाऊस पडायला नुकतीच सुरुवात झाली होती. रस्त्यावर समोर हा भला मोठा स्पीड ब्रेकर, म्हणून डॉक्टरांनी त्यांच्या कारचा स्पीड कमी केला. तर रस्त्याच्या कडेला एक तरुण आणि आजोबा होते. बहुतेक गाडी बंद पडली असावी त्यांची. डॉक्टरांनी त्यांची गाडी थांबवली. साहेब, अहो माझी कॅब बिघडली आहे. आजोबांना तुम्ही इथे पुढे पुण्यात सोडाल का? हो शुअर, वाय नॉट. या ना, डॉक्टर अगत्याने म्हणाले. कॅब भाड्याचे ॲडव्हान्स म्हणून घेतलेले 1000 रुपये देखील कॅब ड्रायव्हरने न मागताच आजोबांना परत केले. कुठून येत आहे तुम्ही? सरांनी विचारलं. अरे बेटा, मी सदानंद माने, हे इथेच संगमनेरच्या शाळेत शिक्षक होतो. 75च्या जुन्या 11वीच्या शेवटच्या बॅचच्या मुलांचं गेट टुगेदर होतं ना. अरे मी त्यांचं क्लास टीचर म्हणून मलाही बोलवलं होतं. 30 मुलं आणि 11 मुली आल्या होत्या. मोठ्या प्रेमाने माझा सत्कारही केला हो त्यांनी. मी नाही म्हणत असतानाही हे 41,000 रुपयांचं पाकिट दिलंय मला. खरंच मन अगदी गैवरून आलंय हो. पण काय सांगू, एका गोष्टीचं जरा वाईट वाटलं. अरे माझा आवडीचा विद्यार्थी आणि जिल्ह्यात सर्वप्रथम आलेला राज नक्की भेटेल या फंक्शनला असं वाटलं होतं रे. पण तो काही आला नव्हता. 11वी नंतर तो मुंबईला गेला आणि नंतर त्याची ना भेट ना त्याच्याबद्दल काही समजलं देखील. विशेष म्हणजे अरे त्याच्याबद्दल कुणालाच काही माहीत नाही. 5वी ते 11वी पहिला नंबर कधी सोडला नाही पठ्ठ्याने. हे बघ, गुरुदक्षिणा म्हणून मला अंगठी दिली होती त्याने. अजूनही वापरतोय मी ती. वाव, सोन्याची आहे का अंगठी? नाही रे, तांब्याचीच आहे. पण माझ्यासाठी सोन्याच्या अंगठीपेक्षा मौल्यवान आहे ती. खरंच राज भेटला असता तर मी दाखवली सुद्धा असती त्याला ही अंगठी. असं म्हणत बोटातली अंगठी दाखवताना सरांच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. अरे 50 वर्षांनी आज मला समजलं की वर्गातल्या, म्हणजे त्यावेळेच्या आमच्या वर्गातल्या सर्वात सुंदर असलेल्या नेहाचं राजवर प्रेम होतं ते. नेहाने हेही सांगितलं की राजची आठवण राहावी म्हणून तिने तिची जन्मतारीख 30/10 आणि राजची जन्मतारीख 20/10 हे असलेलाच फोन नंबर घेतलाय. 90-30-10-20-10 असा. हे बघ, हे असं होतं म्हातारपणामुळे. मी एकटाच बोलतोय. कंटाळा तर नाही ना रे आला? बरं, तुम्ही काय करता? अहो सर, मला बेटा म्हणालात ना, मग अहो जाओ काय करता? अरेच म्हणा. आणि हां, मी डॉक्टर आहे. अरे वा, छान छान. कुठे आहे तुमचं क्लिनिक? सर, इथेच फर्ग्युसन रोडला येत्या गुरुवारी क्लिनिक सुरू करतोय मी. आणि हां, नक्की बोलवी ना मी तुम्हाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला. बोलता बोलता सरांच्या शिवाजीनगरच्या अपार्टमेंटपाशी गाडी पोचली. सरांच्या चरणांना स्पर्श करत डॉक्टर म्हणाले, सर, गुरुवारी 11 वाजता येईन हो मी तुम्हाला न्यायला. तयार राहा. डॉक्टर, धन्य हो तुझे आईबाबा आणि तुझे गुरुजनही, ज्यांनी तुझ्यावर इतके उत्तम संस्कार केलेत. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सकाळी डॉक्टर सरांना घेऊन त्यांच्या क्लिनिकपाशी पोहोचले. क्लिनिक समोर नेहाला पाहून सरांना आश्चर्याचा धक्काच बसला. आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का त्यांना बसला नेहाने डॉक्टरांना मिठी मारलेली पाहून. डॉक्टर,
ही रिबन कापून उद्घाटन करा, नेहाने सांगितलं. नो नो, हा मान आपल्या सरांचा आहे, असं म्हणत सजवलेली ती कात्री डॉक्टरांनी सरांच्या हातात दिली. रिबन कापल्यावर नेहा आणि डॉक्टरांबरोबर आत जातात सरांना परत खूप मोठा पण सुखद धक्का बसला. बोर्डवर नाव लिहिलं होतं, डॉक्टर राज मराठे, MD मेडिसिन. सदानंद माने सरांचा लाडका विद्यार्थी. अगं नेहा, तू इथे कशी बरं? सर, मी सांगतो, राज म्हणाला. तुम्ही नाही का नेहाचा नंबर मला सांगितला होता त्या दिवशी गाडीमध्ये? तिची जन्मतारीख 30/10, माझी जन्मतारीख 20/10 असं. मग प्रथम फोन आणि नंतर मीच व्हिडिओ कॉल केला. आधी यायचं नाही म्हणत होती ती, पण तुम्ही येणार म्हटल्यावर एका पायावर तयार झाली. खरंच तब्बल 50 वर्षांनी झाली होती त्यांची अनपेक्षित पुनर्भेट. नेहा, सदानंद माने सर आणि राज तिघांनाही आनंदाश्रू थोपवता आले नाहीत. राजने मग सोन्याची नवी कोरी अंगठी सरांच्या बोटात घालत सरांना वाकून नमस्कार केला. खरंच सरांची कॅब बंद पडली नसती तर? बरं, राजने त्या दिवशी कारचा स्पीड कमी केला नसता तर? सरांना राजने लिफ्ट दिली नसती तर? खरंच निव्वळ योगायोग म्हणूनच झाली होती ती अविस्मरणीय पुनर्भेट. काय मंडळी, कशी वाटली ही आजची कथा पुनर्भेट? अभिप्रायात नक्की लिहा. बरं, आजची आपली कथा आपलं सस्नेह चॅनल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींना सबस्क्राईबसुद्धा करायला सांगा. धन्यवाद.